नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. महाराष्ट्रातील 5वे शक्तिपीठ ओळख असलेल्या खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिरात कोजागिरी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोजागिरी पौर्णिमा निमित्त आई एकविरा देवीला 56 भोगचा नैवेद्य अर्पण करण्यात आला होता. त्याचबरोबर देवीला यंदा अर्धचंद्रावर बसवण्यात आले होते. त्याचबरोबर विविध सोन्या चांदीचे अलंकारांनी सजवण्यात आले होते. यावेळी देवीच्या गाभाऱ्यात विविध पक्वान मिठाईने देवीला 56 भोग लावण्यात आला. यावेळी कोजागिरी पौर्णिमा निमित्त भगवतीची पालखी काढण्यात आली. मंदिराला 5 प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी मंदिरात विश्रांतीसाठी दाखल झाली. कोजागिरी निमित्त आई एकविरा देवीचं 7 शृंगाराने सजवलेले रूप भक्तांना मोहून टाकत होतं. यावेळी आई भगवतीच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने आज एकविरा देवी मंदिरामध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्सवाचा कार्यक्रमाला पहाटेपासून सुरुवात झालेली आहे. आज आई भगवतीला वेगळं रूप देण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या रूपात 9 दिवस झालं, तसं आज पौर्णिमेचाही नवीन रूप देण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे पहाटेपासून महाअभिषेक, महानैवेद्य, 56 भोग आणि पालखी हा सोहळा चालू आहे. त्याचप्रमाणे आई भगवतीच्या दरबारात आता महाप्रसादाचा म्हणजे भंडाराचाही कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे आज रात्री जागरण म्हणून जळगाव येथील कलाकारांचा. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.